10 जून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस। 1999 साली शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन हा पक्ष स्थापन केला होता। म्हणजे आज या पक्षाला 26 वर्ष पूर्ण होत आहेत। पण गंमत अशी की आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट आहेत, एक शरद पवार गट आणि एक अजित पवार गट। पण हे विभाजन नेमकं झालं कसं? 2023 सालच्या जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली। 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। साथीला अजित पवार गटाचे 8 आमदार देखील मंत्रिपदाच्या शपथविधीला उपस्थित होते। हे सगळं झालं शरद पवार यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, म्हणजे पक्षाच्या मुख्य नेत्यालाच धक्का देऊन। याच क्षणापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 गटांमध्ये विभागला गेला। एक गट ज्याचं नेतृत्व अजूनही शरद पवार करतायत आणि दुसरा गट ज्यांनी भाजपा शिवसेना महायुतीसोबत सत्ता स्वीकारली, ज्याचं नेतृत्व अजित पवार करतायत। यावरून अनेकांनी याला राजकीय बंड, घरातील फूट असं देखील म्हटलं। आणि दोन्ही गट आज आपापल्या ठिकाणी स्वतःचा वर्धापन दिन एकाच दिवशी साजरा करतायत। याच पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात अशी शक्यता आहे की वर्धापन दिनाच्या निमित्तानेही काही ठळक वक्तव्य, कोणते तरी राजकीय स्टेटमेंट बाहेर येईल। तसं पाहिलं तर हा दिवस असतो पक्षाच्या इतिहासाचा गौरव करणारा, पण यंदा तो बनतोय पक्षाच्या भविष्याचं भाकीत करणारा। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार आहेत का? होय, ही केवळ अफवा नाही, सातत्याने एकत्रित कार्यक्रम, काका पुतण्यांमधील छान असं वातावरण, छान चर्चा, नेत्यांनी केलेलं सूचक वक्तव्य, यामुळे हे संभाव्य एकत्रीकरण आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। आणि या चर्चेला सुरुवात ही कोणी केली माहिती का? स्वतः शरद पवारांनी। त्यांनी म्हटलंय या निर्णयाचं उत्तर सुप्रिया सुळे देतील। आता इथूनच सगळा खेळ रंगायला सुरुवात झाली। चला तर मग या राजकीय वादळात काय शिजतंय ते एकदा खोलात जाऊन पाहूयात। शरद पवारांच्या विधानामुळे अजितदादांच्या गटात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अजितदादांनी लगेच स्पष्टीकरण दिलं असं काही होणार नाही, तसा काही प्रस्ताव देखील नाही। पण मंडळी, हे राजकारण आहे, इथे जे नाकारलं जातं ते कधी घडेल हे सांगता येत नाही। आता गंमत बघा ना, अलीकडे अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले। हसतमुख भेटी, सौहार्दपूर्ण संवाद, छान असं वातावरण। मग लोक विचारू लागले की हे एकत्र येण्याची सुरुवात आहे का? आता अशा चर्चांदरम्यान अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एक धमाकेदार विधान केलं। ते म्हणजे, पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढ एकादशी पर्यंत ताई दादा एकत्र येतील। पुढे त्यांनी सांगितलं की 10 जूनला पुण्यात पक्षाचा मेळावा आहे, तोपर्यंत वाट पहा। तुर्तास काही प्रस्ताव नाही, पण काहीही होऊ शकतं। याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी संयमी प्रतिक्रिया दिली। त्या म्हणतात, पवार साहेब जे निर्णय घेतात ते लोकशाही मार्गाने घेतले जातात। आजपर्यंत आम्ही कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतलेला नाही आणि घेणार देखील नाही। याचा नेमका अर्थ काय? सगळं ठरलं असेल तरी शेवटचा पत्ता पवार साहेबच टाकतात। दरम्यान शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप म्हणतात, असा काही प्रस्तावच आलेला नाही। आता हे विधान अधिक गोंधळ निर्माण करणार आहे, कारण एक गट एकत्र येण्याबाबत सूचक विधान करतोय तर दुसरा गट त्याचं खंडन करतोय। तर मग नक्की शिजतंय तरी काय? ही चर्चा घडवून आणली जात आहे का? खरं सांगायचं तर ही चर्चा केवळ भावनिक नाही तर राजकीय दृष्ट्या देखील फायदेशीर ठरू शकते। दोन्ही गटांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा मिळू शकतो। पवार गटातनं अनेक नेते अजित पवार गटात गेले आहेत। श्रीगोंदा मतदारसंघातील माजी आमदार राहुल जगताप, साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा शरद पवार गटातनं बाहेर पडून अजित पवार गटात प्रवेश झालाय। हे सर्व पाहता शरद पवार गटाची एकजूट अजित पवार गटासाठी जाणीवपूर्वक फायदेशीर ठरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। या चर्चांचा आणखीन एक राजकीय पैलू म्हणजे महायुतीसोबत अजित पवार यांची जागा वाटपाची सौदेबाजी। जर दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेना जोर धरला तर अजित पवार यांची राजकीय किंमत देखील वाढते। ते जास्त जागा मागू शकतात किंवा ठोसाठी मांडू शकतात। त्यामुळे एकत्र येणं खरंच होईल की नाही हे ठरवणं जितकं कठीण आहे, तितकंच ही चर्चा सुरू ठेवणं देखील चाणाक्ष राजकीय रणनीती असू शकते। मंडळींनो, तुमचं काय मत आहे? पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का, की हे एक राजकीय खेळी आहे? तुमच्या मते हे दोन्ही गट एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।